आता बातमी सोलापूरमधून येते। सोलापूरच्या मोहोळमधल्या एका ढाब्यावर ईव्हीएम मशीन आढळले आणि या प्रकरणी उमेश पाटील यांनी आरोप केलेत आणि आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली। निवडणूक आयोगाने दोन्ही मशीन आता ताब्यात घेतल्याची माहिती आहे। त्या ईव्हीएम या अतिरिक्त होत्या, त्यामध्ये कोणतेही मतदान झालेलं नाही असं निवडणूक आयोगाने म्हटलंय। निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी ही प्रतिक्रिया दिली। तर सोलापूरच्या मोहोळमध्ये ढाब्यावर ईव्हीएम मशीन सापडले, यावर उमेश पाटील यांनी आरोप केले होते। मात्र त्या अतिरिक्त मशीन होत्या, त्यामध्ये कोणतेही मतदान झालं नाही असं आता निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलं। सोलापूरच्या मोहोळमधल्या ढाब्यावर ईव्हीएम मशीन आढळल्या होत्या आणि उमेश पाटील यांनी यावर अनेक आरोप केले होते। या आरोपांच्या नंतर निवडणूक आयोगाने आता कारवाई केल्याचं पाहायला मिळते। निवडणूक आयोगाने दोन्ही मशीन ताब्यात घेतल्या। तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पाटीलजी, तुम्हीच आरोप केला होता की अशा पद्धतीने ढाब्यावर हे ईव्हीएम मशीन आढळले होते, मात्र आता निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले की त्या अतिरिक्त मशीन होत्या, त्यामध्ये कोणतेही मतदान झालेलं नाहीये। हो, अतिरिक्त मशीन असल्या म्हणून काय त्या ढाब्यावर सापडणार का? ईव्हीएम मशीन म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नोट छापायचं जे मशीन असतं तेवढं त्याच्यामध्ये त्याची जेवढी सिक्युरिटी असते तेवढी याला असते। त्याचा एक प्रोटोकॉल ठरलेला आहे। निवडणुकीच्या ईव्हीएम मशीन हे असं पद्धतीचं खुलेआम एखाद्या हॉटेलच्या ढाब्यावर आढळून येणं ही प्रचंड गंभीर बाब आहे आणि ते अतिरिक्त मशीन होतं असं निवडणूक आयोग म्हणतोय। ते निवडणुकीचं ईव्हीएम मशीन हे त्या पेटीमध्ये बंद असतं आणि पेटीच्या वर ईव्हीएम मशीनचा नंबर एका टॅग लावून, एक साधं कागदाचा टॅग असतो तो इकडून तिकडे बदलता येतो। आतमध्ये नेमकं कोणतं मशीन आहे, दरम्यानच्या काळामध्ये ज्या मशीनवर ऍक्च्युअल मतदान झालं ते मशीन आणि हे मशीन एक्सचेंज करून बॉक्स फक्त सेम ठेवले नसतील कशावरून? ते बाहेरच आलं कसं? त्याच्यामध्ये प्रत्येक ईव्हीएम मशीनला एक ऑफिसर दिलेला असतो। तो ऑफिसर जो आहे त्याच्याबरोबर पोलीस गार्ड असतात आणि एवढं सगळं असताना ऑफिसर जागेवर नाही, पोलीस गार्ड जागेवर नाही आणि एका खादी कारमध्ये ते ईव्हीएम मशीन त्या ठिकाणी ढाब्यावर आढळतं। ही गंभीर बाब नाहीये का? नक्कीच पाटीलजी, अतिशय गंभीर बाब आहे। त्यामुळे आता निवडणूक अधिकारी यावर नेमकी कशा पद्धतीने कारवाई करतात हे पाहावं लागेल। धन्यवाद प्रतिक्रियेसाठी।